नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज रियल नंबर मधला एक नवीन सर्ड मराठीत त्याला करणी म्हणलं जातं. करणी म्हणजे काय तुम्हाला विचित्र वाटेल, जादूटोण्यामधली करणी का काय असं काही तसं नाही. करणी म्हणजे तर सर्ड करणी शब्दाचा अर्थ करणी सारखं चिन्ह आहे त्याचं. जेव्हा तुम्ही इस्त्रीकडे ते जे सिमेंटचं हे करतात ते थोडी करणी असते बघा, त्यांच्याकडे थापी अशी असते त्यांची, हे साईन तसं आहे म्हणून त्याला करणी शब्द आला. इंग्लिशमध्ये त्याला सर्ड म्हणतात. तुम्ही अशी थापी बघता सिमेंटचं काम करता असताना ते मिस्त्री वापरतात लाईक दॅट, म्हणून त्याला करणी शब्द आला. तो करणी आणि त्याला इंग्रजीमध्ये रॅडिकल साईन म्हणणार आहेत आपण. सर्ड म्हणजे काय आपल्याला बघू, फार काही अवघड नाही, फक्त शब्द वेगळा आले म्हणून नीट संकल्पना समजून. आतापर्यंत आपण कोणकोणत्या संख्येचा अभ्यास केलाय? नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, फ्रॅक्शन, रॅशनल, इरॅशनल. जे नॅचरल नंबरचे नियम आहेत तेच रॅशनल नंबरचे, जे होल नंबरचे तेच नॅचरल, इंटिजरचे, फ्रॅक्शन तेच रे, आणि तेच नियम इरॅशनल नंबरचे. लक्षात, नियम बदलत नाही, आकडे अवघड. बेरजेचे नियम तेच जे संख्येचे होते की तुम्ही 4+3 करत होता म्हणजे 7. तुम्ही अपूर्णांकाचे केले हाफ प्लस 1/3 किंवा हाफ 2/2 इक्वल टू हे अपूर्णांकाचे नियम होते. इंटिजरचे नियम बघितले -5 + 7 इक्वल टू 2 इंटिजरचे नियम होते. किंवा मल्टिप्लिकेशनचे बघितले -4 × -2 इक्वल टू 8. सारख्या चिन्हांची बेरीज होते चिन्ह, भिन्न संख्येची वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह गुणाकार, ऋण ऋण धन. अपूर्णांकाचे, पूर्णांकाचे, नॅचरल नंबरचे, होल नंबरचे जे नियम होते तेच रॅशनल नंबरचे. रॅशनल नंबर म्हणजे सगळ्यात मेन आहे, ते सगळ्यांचा मिळून आपण नीट समजून घेतलं त्याचा रॅशनल झाला. रॅशनलचा सख्खा भाऊ कोण आहे? इरॅशनल. इरॅशनल चे सुद्धा नियम तेच आहेत. इरॅशनल नंबरचे जसं तेच होते, गुणाकाराची तीच क्रिया, करेक्ट. किंवा वैदिक राशीचे सुद्धा जे नियम होते तुम्ही बघितले, 2x + 7x किती ऍडिशन इक्वल टू 9x. सहगुणकाची बेरीज करू, त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा केलं बायनॉमियल टू बायनॉमियल, 7x 7 दोन्ही 14x². मोनोमियल टू मोनोमियल गुणले तुम्ही, मोनोमियल टू बायनॉमियल गुणले, मोनोमियल टू ट्रायनॉमियल गुणले, बायनॉमियल टू बायनॉमियल गुणले, बायनॉमियल टू ट्रायनॉमियल गुणले तुम्ही. अजूनही आपल्याला पुढे बघायचे जे वैदिक राशीचे अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे असो, किंवा नॅचरल नंबरचे असो, होल नंबरचे असो, इंटिजरचे असो, फ्रॅक्शनचे असो, जे रूल आहेत रूल बदलत नसते. याच्या पुढे सुद्धा तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, ते सुद्धा नियम याच्यात लागू पडतात, बदल नाही. हे डोक्यात घेणं गरजेचं आहे. समजून काम करा. बरेच विद्यार्थी समजून करत नाही. बऱ्याच लक्षात ते गाईड मधून ते जसं तसं लिहून काढतात उत्तर, जसं तसं करू नका. खराच अभ्यास करायचा नाही बघितलं तरी चालतं, एन्जॉय करा. आपल्याला संधी ही मी दररोज सांगतोय की त्याचा फायदा घ्या, नाहीतर काय परीक्षातून आपलं सगळं डोकं परीक्षावर आहे. परीक्षा नाही होणार, आपला अभ्यास होणार आहे. लक्षात घ्या, अभ्यास होणं, नॉलेज मिळवणं गरजेचं आहे. सायकल शिकायची असेल तर आपण थोडंच परीक्षा असते, ती फायद्याचीच आहे सायकल शिकणं. मग तुम्हाला गाडी खेळता येईल, गाडी येईल, मग 4 व्हीलर येईल, त्याच्या काही परीक्षा नसतात. तसं हे सुद्धा नॉलेज तुमचं वाढवतं. एक्झाम हे त्याचं साधन आहे टेस्ट करण्याचं, तुम्हाला आलेले का नाही बघायची परीक्षा. पण आपलं उलट परीक्षा असेल तर सगळं असं असता कामा नये. मला सांगायचं म्हणजे काय, जे नॅचरल नंबरचे, होल नंबरचे, इंटिजरचे, फ्रॅक्शनचे म्हणजेच रॅशनल नंबरचे सगळे बिलॉंग्स टू रॅशनल नंबर, किंवा अल्जेब्रिक फंक्शनचे जे नियम आहेत तेच इरॅशनल नंबरला आहेत, आणि त्याच इरॅशनल नंबरला आपण सर्ड म्हणणार आहे. अशा त्याला आपण काय म्हणणार आहे? सर्ड म्हणणार आहे. ह्या चिन्हाला रॅडिकल साइन, आपल्याला अंडररूट म्हणायची सवय, √7, √4, किंवा आपण बघितलंय 8th स्टँडर्ड मध्ये की असं सुद्धा बघितलंय आपण m⁻⁴. आपल्याला काय म्हणलंय 5th रूट ऑफ n असं रीड केले आपण, किंवा 7⁻⁴, 8th रूट ऑफ 7, क्यूब रूट ऑफ 1, 5⁻⁴ ला क्यूब रूट म्हणलं होतं, आणि तुम्ही त्याला असं टाकलं होतं की मध्ये आणि 5 रॅडिकल साइन मध्ये. क्यूब रूट 5 रीडिंग कसं करतो, क्यूब रूट 5, तसं 4th रूट 7
याला आपण लिहू शकतो 7 raised to 1 by 4th रूट. करेक्ट. 11 raised to 1 upon 4 म्हणजे 4th रूट ऑफ 11. त्यालाच आता आपण वेगळ्या भाषेत 4th रूट असं लिहायचं. मध्ये टाकायचे, बाहेर लिहायचे नाही, चुकलं. याला मध्ये ह्या खाप्यात गेले पाहिजे. ह्या 4th रूट बारीक काढायचे ऑफ 11. व्यवस्थित चिन्ह काढायचं. 4th रूट ऑफ 11 असं नाही. 11 चुकलं, रॉंग. अशा संख्येला आपण सर्ड म्हणणार आहे. थोडक्यात इरॅशनल नंबर म्हणजे सर्ड आहे. फक्त त्याची काय 8 आहे. मी काल सांगितलं, अंडर रूट निगेटिव्ह 2 इज नॉट इरॅशनल नंबर, बट निगेटिव्ह अंडर रूट 2 इज इरॅशनल नंबर. हा इरॅशनल नंबर नाही, लक्षात घ्या. मात्र हा आहे, हा नाही. कारण वर्गमुळात ऋण 2 ने चालणार नाही. करेक्ट. तिला इरॅशनल नंबर म्हणायचं नाही. अंडर रूट -11 हा सुद्धा इरॅशनल नंबर नाही, नीट समजून घ्या. पण निगेटिव्ह अंडर रूट 11 इज रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. ओके. रॅशनल ज्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, ज्याचं क्यूब रूट निघत नाही, ज्याचं फोर्थ रूट निघत नाही, किंवा ज्याची रिकरिंग होत नाही, अशा नंबरला इरॅशनल नंबर म्हणलेले आहे. मायनस असंही चालतंय, -2 बाहेर येते. अंडर रूट 11 इज अ इरॅशनल नंबर. करेक्ट. किंवा काल आपण बघितलं 7 + अंडर रूट 3 इज ॲन इरॅशनल नंबर. करेक्ट. 5 अंडर रूट 7 इज इरॅशनल नंबर. बाहेर येते 5, लक्षात घ्या. अशांचा आपण अभ्यास करणार आहे. अशा संख्येला आपण सरळ म्हणणार आहे. ह्या चॅप्टर पुढचं तरी आपण त्याला सरळ, मग तुम्ही क्यूब रूट, फोर्थ रूट वाचन केलं तरी चालतंय. मग सरळची नेमकी डेफिनेशन कोणत्या अटीत बसलं पाहिजे नीट बघा. सरळ म्हणजे काय नीट बघा. सरळ म्हणजेच इरॅशनल नंबर. करेक्ट. फक्त नीट लक्ष द्या. इफ द n is an integer greater than 1, n कोण आहे, is an integer greater than 1, and if a is an positive rational number and in nth root of a, याचं वाचन कसं करायचं, nth root of a or a raised to 1 by is called surd, is called surd. म्हणजे बघा, एखादी संख्या काय म्हणतो की आता एखादी संख्या दिली तुम्हाला, किती, इथली 2 आहे, इथं काही नाही म्हणजे 2 असतं बघा, 5 इज अ सर्ड. याला आपण कसं 5 raised to 1 by 2 असं लिहू. ए म्हणजे कोण आहे इथं, ए म्हणजे ए हा रॅडिशियन नंबर आणि n त्याची ऑर्डर आहे, याला ऑर्डर म्हणायचं. इथे n किती झाला, 2 झाला. ए किती इथं, n कसा पाहिजे, 1 पेक्षा मोठा. आपल्याला माहिती आहे कुणी नसतं म्हणजे 2 असते, तर स्क्वेअर रूट 2 असतो, 1 नसतो. 1 पेक्षा मोठी नॅचरल नंबर पाहिजे, लक्षात घ्या. किंवा इंटिजर म्हणलं तरी चालतंय. n is an integer greater than 1 किंवा a is an integer, e is an natural number greater than 1, 1 पेक्षा मोठी. आता तुम्हाला सांगितलं फिफ्थ रूट 7, फिफ्थ रूट 7, तर n किती झाला, 5. a किती आहे, 7. इन रॅडिकल साइन, हे थोडंसं मोठं करायचं. इन रॅडिकल साइन 7 ऑफ ऑर्डर, याला म्हणायचं ऑर्डर 5. याला काय म्हणायचं, ऑर्डर 5. अजून तुम्हाला 10th रूट ऑफ 7. मग इथं हे कोण आहे, रॅडिशियन नंबर. ह्या कर्णिक चिन्हात ह्या रॅडिकल साइन आहे, याला काय म्हणतात, इज कॉल्ड रॅडिकल साइन, इज कॉल्ड रॅडिशियन नंबर. याला काय म्हणायचं, रॅडिशियन नंबर. नीट बघा, याला म्हणायचं रॅडिशियन नंबर. हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, निगेटिव्ह रॅशनल नंबर चालणार नाही, असं जमणार नाही. फोर्थ रूट -2 याला सरळ म्हणता येणार नाही, लक्षात घ्या. कारण की हा काय, लक्षात घ्या, हा काय, हा काय इरॅशनल नंबर, निगेटिव्ह रॅशनल नंबर, लक्षात घ्या. निगेटिव्ह रॅशनल, आपली अट काय, a कसा पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. and n or a is called surd. is an, इथं थोडंसं लिहायचं राहिले, is irrational number, is irrational number, irrational number. then under root a raised to n is called surd. थोडंसं नीट बघा, 3 अटी झाल्या पाहिजेत, 3 अटी बसल्या पाहिजेत, लक्षात घ्या. पहिल्यांदा n कशी पाहिजे, नॅचरल नंबर पाहिजे किंवा इंटिजर पण 1 पेक्षा मोठी. a कसा पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे. आणि पूर्ण संख्या ही काय झाली पाहिजे, इरॅशनल नंबर झाली पाहिजे.
तिन्ही अटी नीट बघा, एक एक एक्झाम्पल घेऊन मी अजून सांगतो की 3 अटी सर्ड होण्यासाठी, सर्ड इज अन इरॅशनल नंबर, लक्षात घ्या. सर्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इरॅशनल नंबर आहे, फक्त त्याला शब्द थोडा सर्ड आला, लक्षात घ्या. आणि मग जसं आपण बेसिक अल्जेब्रिक फंक्शनचे असो किंवा नॅचरल नंबरचे असो किंवा होल नंबरचे असो किंवा फ्रॅक्शनच्या काय काय गोष्टी केल्यात आपण, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, फॅक्टर, एलसीएम, एचसीएफ काढले, तसे याचे सगळे करायचे, सगळ्या गोष्टी करायच्या. काही भाग या वर्षी तुमच्या अभ्यासाला, काही पुढे अभ्यासाला. ऍडिशन शिकायची आपल्याला, कोणाची, सर्डची. आणि सबट्रॅक्शन शिकायचंय, मल्टिप्लिकेशन शिकायचंय, डिव्हिजन शिकायचंय, फॅक्टर सुद्धा शिकायचे. करेक्ट. फॅक्टर पर्यंत जसं आपल्याला माहिती 10 10 इज नॅचरल नंबर, त्याचे फॅक्टर किती पडले, 5 गुणिले 2. ह्या संख्येचे फॅक्टर कसे पडले, अल्जेब्रिक फंक्शनचे तुम्ही सुद्धा पाहिले, 4x² चे 2 × 2 × x × तसे सर्डचे सुद्धा आपल्याला सगळ्या क्रिया बघायच्या. फक्त आकडे अवघड वाटतं म्हणून आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं ह्या चॅप्टर. सर्ड इज अन इरॅशनल नंबर. 3 अटी असल्या पाहिजेत. पुन्हा सांगतो, सर्ड कशाला म्हणायचं, एक की n ही कशी असली पाहिजे, 1 पेक्षा मोठी नॅचरल नंबर असला पाहिजे किंवा इंटिजर असला पाहिजे. आणि आपल्यामध्ये तर काही नसतो, म्हणजे तिथे 2 असतात, लक्षात घ्या. नंबर 2 ए कसा असला पाहिजे, हे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. आणि रॅडिकल साइन ए ऑफ ऑर्डर n ही काय पाहिजे, इज इरॅशनल नंबर असला पाहिजे. म्हणजे असं जमणार नाही. थोडक्यात √25 इज नॉट इरॅशनल नंबर. का, 25 चा वर्गमूळ 5 निघतंय, म्हणून याला इरॅशनल नंबर म्हणता नाही. का, त्याचे सांगतो याचं वर्गमूळ निघतंय. कारण 2 अटी मंजूर व्हायला, त्याची ऑर्डर 2 आहे, रॅडिकल साइन पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, पण √25 इज नॉट इरॅशनल नंबर, इट इज अ रॅशनल नंबर. क्यूब रूट 27 इन वाचन कसं आपण म्हणतो, क्यूब रूट 27, फोर्थ रूट क्यूब रूट ऑफ 27 इन रॅडिकल साइन 27 ऑफ ऑर्डर 3 ही सुद्धा इरॅशनल नंबर किंवा सर्ड असणार नाही, कारण त्याचं क्यूब रूट 3 निघतंय. फोर्थ रूट 16 16चं चौथं मूळ किती आहे, 2 येतं, इट इज नॉट इरॅशनल नंबर, लक्षात घ्या. अजून एक लक्षात घ्या की √पाय. करेक्ट. आता पाय कशी संख्या आहे, पाय ही संख्या इरॅशनल नंबर आहे, लक्षात घ्या. मग रॅडिशियन नंबर कसा पाहिजे, हे कसा पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, त्यालाच आपण सर्ड म्हणतो. किंवा √3 + √2 इज अ सर्ड, इज अ नॉट सर्ड. कारण ह्या रॅडिकल साइन मधली ही पूर्ण संख्या इरॅशनल नंबर आहे. आपण बघितलंय 3 + √2 इज अन इरॅशनल नंबर. करेक्ट. कधी कधी तुम्हाला एखादी सर्ड आहे वाटतं, √5 सर्ड नाही वाटतं, पण नाही, याची ऑर्डर 2, याला सिम्प्लिफाय करता येतं. याला किती होतं, 2⁻², 2⁻², ते 2⁻1/4 होईल. त्याला फोर्थ रूट 2 लिहायचं, याचा नाही का गुणाकार घ्यायचा असतो फोर्थ. अजून एक आलेलं क्यूब रूट √7, तर ते किती होते, 3 2 6, 7th रूट 1/6, त्याला 6th रूट किती म्हणायचं, 7. मग फरक लक्षात घ्या. रॅडिशियंट नंबर हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, n हा 1 पेक्षा मोठा इंटिजर असला पाहिजे, आणि ती पूर्ण संख्या ही काय झाली पाहिजे, इरॅशनल नंबर झाली पाहिजे, तरच त्याला सर्ड म्हणता येईल, लक्षात घ्या. मी एक्झाम्पल दिले तुम्हाला, अशी सुद्धा चालणार नाही. क्यूब √5 इट इज नॉट सर्ड. कारण का, रॅडिशियंट नंबर हा निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे. आपली अट काय, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. अशा सर्डचा, सर्ड म्हणजेच इरॅशनल नंबरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 3 अटी लक्षात आल्या. सर्ड कशाला म्हणायचं, याला म्हणतात रॅडिशियंट नंबर ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, ऑर्डर n इज ग्रेटर दॅन 1, and whole number in radical sign a of order n, reading कशी करायची बघा, in radical sign a of order n इज इरॅशनल नंबर असला, पूर्ण इरॅशनल नंबर झाला, वर्गमूळात 25 जमणार नाही, वर्गमूळ क्यूब रूट येणार नाही. अजून एक उदाहरण आहे, इट इज नॉट सर्ड. कोणता, आपण बघू शकतो, एक एक्झाम्पल देतो की √0.010010001 इट इज नॉट
रॅडिशियन नंबर हा काय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. इट इज इरॅशनल नंबर. 3 अटी मंजूर झाल्या पाहिजेत. याच्यानंतर थोड्या थोड्या गोष्टी मग लाईक सर्डचे 2 प्रकार आहेत, प्युअर सर्ड अँड मिक्स सर्ड. कशाला प्युअर सर्ड तुमच्या ह्याच्यात नाही मी सांगितलं. किंवा त्याचं सिम्प्लिफाय कसं करायचं, मिक्स सर्ड मध्ये सिम्प्लिफाय कसं करायचं आपल्याला, सर्ड मध्ये मिक्स सर्ड मध्ये कसं रूपांतर करायचं आपण. कंपॅरिझन ऑफ सर्ड, जसं आपण अंकाची लहान मोठेपणा ठरवतो तसं इथं सर्डची इरॅशनल नंबरची सुद्धा आपल्याला कंपेअर, जसं आपण म्हणतो 5 इज लेस दॅन 7, निगेटिव्ह 5 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह 7, -5/2 इज ग्रेटर दॅन -10/, किंवा 11/2. करेक्ट की -5/2 ग्रेटर आहे. जसं संख्येच्या बाबतीत तसं सर्डचा सुद्धा कंपॅरिझन आपल्याला बघायचंय. कंपॅरिझन बघायचंय, फॅक्टर बघायचे, डिव्हिजन बघायचंय. सर्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इरॅशनल नंबर आहे, लक्षात घ्या. फक्त त्याचं वाचन आपण वेगळ्या पडतं. तुम्हाला एक्झाम्पल याच्यात अजून जास्त समज, आणि पुढचे पॉईंट मी एक्झाम्पलचे समजून तुम्हाला सांगेन. लाईक सर्ड कशाला म्हणायचं, कंपॅरिझन ऑफ सर्ड कशाला म्हणायचं. ओके, तर आता फर्स्ट एक्सरसाइज बघू आणि ते पॉईंट आले. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, सिमिलर और लाईक सर्ड कशाला म्हणायचं एक्झाम्पल घेताना. ऑपरेशन ऑन सर्ड, ऑपरेशन म्हणजे क्रिया, बेरीज वजाबाकी गुणाकार मल्टिप्लिकेशन. प्रॅक्टिस सेट 2.3, प्रॅक्टिस सेट खूप इंटरेस्टिंग आहे. 2.3 इंटरेस्ट दाखवा. बरेच मुलं नीट व्हिडिओ बघत नाहीत आणि मग चुकीचे उत्तर लिहितात. ओके, तर तसं करणार व्हिडिओ नीट बघा, एक एक पॉईंट नीट. उलट फार चांगली मी दररोज सांगतो तुम्हाला, संधी आहे सर, रागवत नाही, बरोबर आहे. इंटरेस्ट दाखवला पाहिजे सर असं म्हणून. रिपीट बघू शकता तुम्ही व्हिडिओ, लवकर बघत चला. आत्ताशी बरेच विद्यार्थी मला पहिल्या चॅप्टरचे सुद्धा होमवर्क टाकायलेत. कोणता सेट म्हणजे काही गांभीर्य नाही असं लक्षात येत आहे. आता बघू, खूप सिंपल एक्सरसाइज आहे, इंटरेस्टिंग आहे. प्रॅक्टिस सेट 2.3, स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ड. क्वेश्चन 1 टेक्स्ट बुक वर राहू द्या, एक एक मार्काचे सिंपल आहे. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड गिवन बिलो. त्यातलं पहिलं गणित बघा, ऑर्डर सांगायची. ऑर्डर म्हणजे सांगितलं एन ला आपण ऑर्डर, क्यूब रूट 7. आता आपण म्हणतो क्यूब रूट 7, पण याला वाचन काय, इन रॅडिकल साइन 7, इन रॅडिशियन नंबर 7 ऑफ ऑर्डर 3. आणि म्हणायची ऑर्डर किती होईल, ऑर्डर इक्वल टू 3. संपलं उत्तर, एक मार्काला. ऑर्डर किती 3. 5 दुसरं बघा, 5 बाहेर येते √2, तर इथं 2च आहेत, याला मध्ये घेऊन जाता येते. हे काय ऑर्डर नाही, बाहेर येते बघा, चिन्हात नाहीत ते. चिन्ह करताना असं थोडंसं मोठं काढा, नाही तर 5 आहेत का ते मधले पुन्हा. बरेच जण असं करते, असं किंवा असं वगराळा काढल्यासारखं असं करते, स्लाइड करते, त्यामध्ये टाकते. असं नाही, ते थोडंसं नीट बघा. याला थोडासा खापा मोठा करा आणि असं करा, ते उंच आलं पाहिजे. आणि मग तुम्ही इथं 5 बाहेर येते, लक्षात घ्या. आणि म्हणजे ऑर्डर किती आहे, ऑर्डर 2च आहे. काही नाही म्हणजे इथं 2 असतात, लक्षात घ्या, आपल्याला दिसत नाही. 4th रूट 10, 4th रूट 10 याचं रीडिंग कसं करायचं, इन रॅडिकल साइन 10 ऑफ ऑर्डर 4, इन रॅडिशियन साइन 10 ऑफ ऑर्डर 4. याची ऑर्डर किती झाली, ऑर्डर 4. एक मार्काला क्वेश्चन येतो, ऑर्डर 4. पुन्हा √39, इथं काहीच नसतं तेव्हा ऑर्डर किती होईल, 2. आणि क्यूब रूट 18, क्यूब रूट किती 3, ऑर्डर किती 3. इतकं सिंपल आहे, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की असं जरी आलं, एखादं अवघड आलं त्याला, की क्यूब रूट √2, त्याची ऑर्डर किती असेल, 3 दोन्ही 6, लक्षात घ्या, ऑर्डर 6 असेल, ऑर्डर 6 असेल. किंवा 5th रूट क्यूब रूट 11, त्याची ऑर्डर किती होईल, 5×3=15 होईल, लक्षात घ्या. गुणाकार करायचा, 5×3=15. त्याचं रिझन असं आहे की 11⁻⁴ आणि त्याचा घातांक 1/5. आपल्याला माहिती आहे याचा एवढा चा एवढा, याचा काय असतो m, म्हणजे 11 चा 1/50, आणि म्हणून त्याला 15th रूट 11 असं एखादं गणित येऊ शकतो तुम्हाला. ओके, इतका सिंपल आहे, एक एक मार्काला. आता क्वेश्चन 2 बघू. ऑर्डर कळाले असेल तुम्हाला, हे बाहेर 5 आहेत ते वेगळे, लक्षात घ्या, ते ऑर्डर होणार नाहीत, लक्षात घ्या. हा रॅशनल नंबर आहे,
हा रॅशनल नंबर आहे, हा इरॅशनल नंबर आहे, लक्षात घ्या. असा असू शकतो. आपण बघितलंय की 5√2 इज अन इरॅशनल नंबर. ओके. आता स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड जस्टिफाय. क्वेश्चन 2 मध्ये काय म्हणतो, तो सर्ड आहे का नाही, सर्ड आहे का नाही. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स जस्टिफाय. कारण सांगा, येस नो नाही सांगायचं. असेल तर काय, नसेल तर का नाही, हे तुम्हाला रिझन सांगता आलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि मग पहिले इन रॅडिकल साइन 51 ऑफ ऑर्डर 3. आता तुम्हाला तिन्ही कारण सांगायचं की ए इज हिअर रॅडिशियन नंबर किंवा 51 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. एक कारण झालं. n इक्वल टू 3 इज ग्रेटर दॅन, n इज ग्रेटर दॅन किती, n इज ग्रेटर दॅन 1 म्हणलं तरी चालतं. एक आठ. दुसरं n इज ग्रेटर दॅन 1 आणि थर्ड वन क्यूब रूट 51 इज इरॅशनल नंबर, इज इरॅशनल नंबर. 51चं क्यूब रूट निघत नाही. वाचन कसं करायचं, तर सध्या तरी एवढा चॅप्टर मध्ये इन रॅडिकल साइन 51 ऑफ ऑर्डर 3 तिन्ही अटी बसते. म्हणून देअरफॉर टिकली लावली पाहिजे, क्यूब रूट 51 इज अ सर्ड. असं आन्सर पूर्ण यायचं. 51 इज अ पॉझिटिव्ह नंबर. Now radical number is positive rational number. n is greater than 1 किंवा n equal to 3 लिहिलं तरी चालतंय, कळतंय. क्यूब रूट 51 इज इरॅशनल नंबर. सो गिवन नसल तेवढंच कारण लिहायचंय. दुसरं एक एक्झाम्पल बघूत आपण की 4√16. आता इथे याचं काय की 4√16 दोन्ही अटी मंजूर होतात की 4√16 इज नॉट इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर कारण त्याचं वरचं होतं म्हणून येतं 2 येते, लक्षात घ्या. बाकी दोन्ही अटी मंजूर होतात की 16 हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, तिन्ही अटी मंजूर झाल्या पाहिजेत आणि n सुद्धा ग्रेटर दॅन 1 आहे. पण 16चं चौथं म्हणून तुम्हाला माहित आहे, तुम्हाला फॅक्टर पाडले पाहिजे. 2 16 2 2 4 8 2 2 4 2 1 2. फोर्थ रूट म्हणजे 4 जोडी पाहिजे. क्यूब रूट म्हणल्यावर 3 जोडी पाहिजे. सेवन्थ रूट म्हणजे 7 जोड्यापैकी एक. फिफ्थ रूट म्हणजे की 5 जोड्यापैकी एक. आता 16 याचं फोर्थ रूट म्हणजे किती होईल, 2 × 2 × 2 × 2 म्हणजे किती झालं ते 2 येईल, लक्षात घ्या. आणि त्याचं फोर्थ रूट निघत आहे आणि म्हणून तो इरॅशनल नंबर होणार नाही आणि आपल्या अटीत बसत नाही. म्हणून देअरफॉर एक अटी इज नॉट इरॅशनल नंबर. 4√16 इज नॉट सर. ओके. थर्ड नंबर बघू की फिफ्थ रूट 81. आता 81 ची प्राइम फॅक्टर काढा. प्राइम फॅक्टर जर तुम्हाला येत असेल तर पटकन कळतं तुम्हाला की 3 × 4च येतात ते. 5 जोड्या भेटत नाहीत त्याला, लक्षात आलं का. म्हणून फिफ्थ रूट तिथं 3 नी भाग दिला तर 3 2 येतात, 3 7 21 पुन्हा 3 3 9 27 3 1 9 3 1 3. 5 जोड्या भेटत नाहीत, 4च नाही. फिफ्थ रूट निघत नाही, लक्षात घ्या. ओके. आणि मग फिफ्थ रूट म्हणून इथं तुम्हाला द्यावं लागेल काय की 81 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. n इक्वल टू 5 किंवा n इज ग्रेटर दॅन 1 पहिली अट. दुसरी अट. आणि नंबर 3 फिफ्थ रूट 81 इज एन इरॅशनल नंबर. Therefore फिफ्थ रूट 81 इज सर. हा सरळ आहे, लक्षात घ्या. ओके. आता असंच आहे की अंडर रूट दिले ते नुसतं 256. पटकन लक्षात घ्या. कोणाचं स्क्वेअर रूट आहे 256. कोणाचं स्क्वेअर रूट आहे 16च आहे, बरोबर आहे. 225 15च आहे. 225 15 आणि 256 16चं स्क्वेअर रूट आहे. इथं तुम्ही लिहिलं तरी चालतंय. आणि म्हणून लिहायचं काय की √256 इज नॉट इरॅशनल नंबर. सो √200 इज नॉट सर. ज्याचं वर्गमूळ निघत नाही, ज्याचं घनमूळ निघत नाही, फोर्थ रूट निघत नाही, याला सर्ड म्हणता येईल. निघत आलं तर नाही.
क्यूब रूट 64 आत्ताचं उदाहरण आहे. क्यूब रूट किती नंबरचं आहे? 4 नंबरचं आहे की 5 नंबरचं बघू आपण. क्यूब रूट 64 तर तिथं म्हणजे चौथं 4 आहे आणि म्हणून लिहायचं क्यूब रूट 64 इज नॉट इरेशनल नंबर. रिझन सांगायला मी नीट बघा, तुम्ही लिहायचंय क्यूब रूट 64 इज नॉट इरेशनल नंबर, सो इट इज नॉट सर. आणि अजून एक लास्ट दिलंय तिने अंडर रूट 22/7. पाय वेगळं अंडर रूट 22 हे थोडं घबरत करू नका. अंडर रूट पाय जर दिला असतं तर इट इज नॉट सर झालं असतं, लक्षात घ्या. आणि पाय हा इज अन इरेशनल नंबर. 22/57 आपण नियर अबाउट त्याची किंमत निघते आणि ती रिकरिंग होते. 22/57 ची किंमत जर तुम्ही केली तर त्याची डेसिमल मध्ये रिकरिंग नॉन टर्मिनेटेड रिकरिंग आहे, पण पाय वेगळी म्हणून इथं काय लिहिता येईल? 22/7 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, ऑर्डर n इज ग्रेटर दॅन 1 आणि 22/7 हा फ्रॅक्शन आहे आणि इज आणि त्याचं वर्गमूळ निघत नाही म्हणून इज अन इरॅशनल नंबर, सो इट इज सर्ड. पाय इज नॉट सर, अंडर रूट पाय इज नॉट सर, लक्षात घ्या. कारण की अंडर रूट पाय हा सरळ होणार नाही, दोन्हीत फरक आहे, काळजी घ्या. किंवा 3.14 दिला असतं तुम्हाला असतं 3.14 इट इज अ सर, कारण याचं डेसिमलचं 314/100 तुम्ही करू शकता. 3.14 इज अ सर्ड. 22/57 इज अ सर्ड बट अंडर रूट पाय इज नॉट सर्ड. एवढी काळजी घ्या, खूप सोपं आहे. ओके, अशा पद्धतीचे मी तुम्हाला एक्झाम्पल देईल. थोडक्यात त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, त्याचं क्यूब रूट निघत नाही, त्याचं फोर्थ रूट निघत नाही. ओके, किती मोठी घेतली तुम्ही संख्या तर अशा संख्येला आपण सरळ म्हणू शकत नाही. निगेटिव्ह संख्या असली तरी सरळ होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं फोर्थ रूट निगेटिव्ह 3 इट इज नॉट सर. रॅडिशियल नंबर हा निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे, तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असणं गरजेचं आहे. असे एक्झाम्पल प्रॅक्टिस मध्ये आपल्या डोक्यात आलं पाहिजे. हे कधी समजा सरची जी बडबड आहे ती मन लावून ऐकली नाही तर आपला व्हिडिओ चालू आहे, गप्पा चालू आहे, काहीतरी खाणं चालू आहे आणि आपलं सर आरडायचं आरडू द्या, घरचे बघायला म्हणून बघा म्हणायचं आपलं. असे सुद्धा काही विद्यार्थी लक्षात येते, तसं करू नका. क्वेश्चन नंबर 3 बघू. खूप सिंपल क्वेश्चन, एक नाही तर 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जातात आणि याच्यावर आपल्याला भरपूर प्रॅक्टिस घ्यायची. क्लासिफाय द गिवन पेयर्स ऑफ सर्ड इनटू लाईक सर्ड और अनलाईक सर्ड. मी तुम्हाला सांगितलं लाईक सर्ड कशाला म्हणायचं, अनलाईक सर्ड कशाला म्हणायचं. आता लाईक सर्ड आपण म्हणतो की लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड म्हणजे काय. त्यातलं पहिले एक्झाम्पल घेऊ. अंडर रूट 52 आणि 5 अंडर रूट 13 हे लाईक सर्ड म्हणजे काय. ते लाईक सर्व पदे जसं आपण म्हणलं होतं, तुम्हाला आठवत असेल की 4x 5x स्क्वेअर -7x -8x क्यूब -11xy -7x किंवा -11x क्यूब प्लस 5xy 5x स्क्वेअर y स्क्वेअर -7x किंवा 10x. यातले लाईक टर्म्स कोणत्या तर आपल्याला लक्षात पाहिजे x वर्ग नाही, फक्त ह्या लाईक टर्म्स आहेत बघा. 10x 3x आणि ह्या लाईक टर्म, कारण याचा कोएफिशिएंट काही असो, प्लस असो मायनस असो, x तुम्हाला x स्क्वेअर नाही, हा लाईक टर्म नाही, लक्षात घ्या. टमाटे ते सगळे, पण हिरवे टमाटे लाल टमाटे, मिरचीचे लाल मिरची हिरवी मिरची फरक आहे, लक्षात घ्या. सारखे एक्सच आहेत ते, आंबे वेगळे आणि कैरी वेगळी, तसा फरक आहे. आपण याला कैरी म्हणतो, त्याला आंबे म्हणतो, दोन्ही एकच आहे पण मांडण्याची पद्धत कमी आहे. 4x आणि 5x स्क्वेअर लाईक नाहीत, लक्षात घ्या. ह्याला मग कोण लाईक आहे 5x स्क्वेअर आणि याला नाहीच आहे इथं -8x क्यूब हा आणि हा लाईक टर्म आहे. पुन्हा हे -11xy आणि हे लाईक आहे, लक्षात. याला लाईक नाही, लक्षात घ्या. हे y स्क्वेअर पुन्हा वेगळंच, x स्क्वेअर y स्क्वेअर मिक्स भाजी ही x स्क्वेअर y स्क्वेअर. याला जर अशी आली असती -100x स्क्वेअर y, इथं कोएफिशिएंट किती असू द्या, साइन कोणता असू द्या, हे सारखं असलं पाहिजे, त्याला आपण लाईक टर्म्स म्हणलं. इथं सुद्धा तसंच आहे. ज्याला हे डोक्यात आलं असं याला लाईक टर्म्स आपण अशा शिकलेलो अल्जेब्रिक फंक्शन मध्ये, इथं तसंच आहे. आता याला इथं लक्षात घ्या, हा रॅशनल फॅक्टर आहे, हा इरॅशनल फॅक्टर आहे.
याला प्युअर सर्ड म्हणायचं, याला मिक्स सर्ड म्हणायचं, कारण हा रॅशनल फॅक्टर आहे. इथं कुणी नाही एक असतो तेव्हा याला प्युअर सर्ड म्हणायचं, याला मिक्स सर्ड म्हणायचं. आता याचं सिम्प्लिफाय √52 ला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. यानंतर एक शब्द नीट ऐका, आपण ज्याची ऑर्डर 2a अशा सर्डचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला खूप सिंपल आलाय सर्ड चॅप्टर, की मागच्या सिलेबसला होता 3 ऑर्डर असलेले, 4 ऑर्डर असलेले, 5 ऑर्डर, एनी अदर दॅन 2 असे मिक्स होते. आता तुमच्या फक्त अभ्यासाला ज्याची ऑर्डर 2 आहे, ऑर्डर 2 असलेल्या सर्डचा तुम्हाला ह्या वर्षी अभ्यास आहे. 11th स्टँडर्डला गेल्यानंतर क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट आपल्या सिलेबसला, स्टेट बोर्डच्या सिलेबसला हे लक्षात घ्या. त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आपण, की इतर सिलेबसला काही वेगळा असू शकतो. सीबीएसई पॅटर्नचे याला ते प्रत्येकाचे सिलेबस वेगळे असतात, लक्षात घ्या. आता आपण फक्त ज्याची ऑर्डर 2 आहे अशा सर्डचा विचार. मग ह्या 52 ला आपल्याला काय करायचं, मिक्स सर्ड मध्ये रूपांतर करायचे आणि मग त्याचे प्राईम फॅक्टर पाडायचे 1352 किंवा अशी जवळची फॅक्टर पाडायचे ज्याचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे, म्हणजे 2√13. आता हे 2√, समानार्थक आहे, हे 5√13 म्हणजे याचा इरॅशनल फॅक्टर सारखा आहे. रॅशनल फॅक्टर सारखा नसला तरी चालतो आणि म्हणून याला तुम्ही म्हणू शकता लाईक सर्ड. हे कसे सर्ड आहे, ते लाईक सर्ड्स. करेक्ट. 52 दोन्ही लाईक सर्ड नाही, पण याला मी सिम्प्लिफाय केलं. याला काय केलं, सिम्प्लिफाय मध्ये केलं. त्याला 13×52, 4चं वर्गमूळ निघते म्हणून 2 काढले. कारण 4 ला जोडी आहे, 2 गुणिले जोडी असेल तर बाहेर काढायची, जोडी नसेल तर पोपटलाल असेल तर बाहेर काढायचा नाही. 4 म्हणजे 2 गुणिले 2 प्राईम फॅक्टर. तुम्ही √52 ला असं लिहू शकता की 13 गुणिले 2 गुणिले 2. त्या 2 पैकी 1 2 बाहेर निघतो. तुम्ही शिकला झिरो सूत्र करताना ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला बघितला होता तुम्ही. √s - a s - b s - c बघितला होता. त्यावेळेस तुम्ही 2 जोडीपैकी 1 2 जोडीपैकी 1 किंवा काढत होतात. इथं सुद्धा ज्यांना पटकन कळतंय 4चा वर्गमूळ 2 आहे, 13ला जोडीत नाही, ते मध्येच राहील. जोडी असल्याशिवाय बाहेर येणार नाही. याला लाईक सर्ड म्हणायचंय. अजून दुसरं एक एक्झाम्पल बघू, म्हणजे अजून तुमच्या लक्षात येईल. √60 दुसरं, √68 आणि 5√. आता √68 ची किती, 17×68. तुम्ही फॅक्टर पाडू शकता. 68 येत नसेल बेनी द्या, बेत्रिक 6 बेचोक 8 पुन्हा बेनी द्या 17 17×68. तर याचं किती होऊ शकतं, डायरेक्ट तुम्ही केलं तरी, नवीन येत नसेल तर तुम्ही करू शकता 17 × 2 त्या जोडीपैकी 2√, ज्याला डायरेक्ट जनरेशन करू शकता. अँड 5√3 म्हणजे लाईक सर्ड होतील का, नाही. कारण इथं √17 इथं अंडररूट हे लक्षात घ्या 3 आहे, म्हणून नॉट लाईक सर्ड. नॉट लाईक सर्ड लक्षात घ्या, नॉट लाईक सर्ड होती. ओके. कारण दोघांची 5 वर्गमूळ 3 हे बघा, इथं बघू नका. 7 वर्गमूळ इथं √13 दोघांचं आलं, इथं √13 आलं होतं, इथं √13. रॅशनल फॅक्टर काही आता तरी चालू. याला रॅशनल फॅक्टर म्हणायचं, याला इरॅशनल, याला मिक्स सर्ड म्हणायचं, याला प्युअर सर्ड म्हणायचं. ज्याचा कोई रॅशनल फॅक्टर हा 1 असतो त्याला प्युअर सर्ड म्हणायचं, ज्याचा रॅशनल फॅक्टर अदर दॅन 1 असतो त्याला मिक्स सर्ड म्हणायची पद्धत आहे, लक्षात घ्या. अजून एक समजून सांगतो, तुम्हाला लक्षात येईल, हळूहळू लक्षात येईल. प्रॅक्टिस करा, खूप सिंपल आहे. तुम्हाला फक्त ऑर्डर 2 चा अभ्यास आहे. याच्यानंतर लक्षात घ्या ऑर्डर 3 ऑर्डर 4 ऑर्डर 5 अशीचा अभ्यास नाही. पुढचं बघू 4√18. 4√18 तुम्ही याला डायरेक्ट, आणि दुसरं दिले तुम्हाला 7√2. पटकन कळायला पाहिजे. 4 तर बाहेरच येते, ते 4th रूट नाहीये. 4 रॅशनल फॅक्टर आहे, याची ऑर्डर 2च आहे. आणि 18 तर तुम्हाला माहित आहे 9 2 18. पटकन केलं तरी तर 9चं स्क्वेअर रूट निघतंय. 9चं 3 4 3 12 वर्गमूळ 2 आणि हे 7√2 आणि म्हणजे √2 कोएफिशियंट कुणी असला तरी चालतं. याला लाईक सर्ड म्हणायचं, लाईक सर्ड्स. करेक्ट. 9 2 18. थर्ड वन बघू, फोर्थ वन किंवा √68 झालं, 4√18 झालं, 7√2 झालं. आता फोर्थ वन 19√12. 19 इन रॅडिकल साइन 12 मिक्स सर्ड आहे.
हा रॅशनल फॅक्टर आहे, हा इरॅशनल फॅक्टर आहे. 19 ऑर्डर नाही, त्याची ऑर्डर फक्त 2 आहे. 12 काय रॅडिकल साइन मध्ये 19 इन रॅडिकल साइन 12 ऑफ ऑर्डर 2, तर त्याला तुम्ही 19 इंटू 4 3 12 असं लिहू शकता. आणि 4 चं वर्गमूळ निघते 2, एकूण दोन्ही 38 वर्गमूळ 3 होईल. 38 इन रॅडिकल साइन 3 कसं आहे म्हणायला काही फरक पडत नाही. आणि त्यातलं दुसरं दिलं होतं तुम्हाला 6 अंडर रूट 3 अँड 6 अंडर रूट 3. बघा हा फॅक्टर सारखा आहे का बघा, त्याचा कोएफिशियंट भिन्न असू दे किंवा साइन भिन्न, म्हणून याला काय म्हणायचं लाईक सर्ट्स. याला काय म्हणायचं लाईक सर्ट्स. अजून एक उदाहरण घेऊ, फिफ्थ घेऊ, 5 नंबरचं एक्झाम्पल घेऊ की 5 अंडर रूट 22 आणि 7 अंडर रूट 33. आता इथं 22 चे पडले तरी 11 दोन्ही 22 पडते ना, 11 3 33 पडते ना, पण त्याचं काही निघणार नाही. नॉट लाईक सर, नॉट लाईक सर. फॅक्टर पडतात हे लेवल, पण त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, लक्षात घ्या. 2 जोड्या लागतात नाहीत, नॉट लाईक सर. करेक्ट. आणि लास्ट बघू आपण 6 नंबरचं की 5 अंडर रूट 5 इक्वल टू 5 अंडर रूट 5 आणि दुसरं दिलंय अंडर रूट 75. याला मिक्स सर्ड मध्ये रूपांतर करता येतं तुम्हाला. बाहेर घेता येते 25 3 75 आणि 5 वर्गमूळ 3. आता इथं 5 सारखे आले म्हणून लाईक सर्ड म्हणायचं नाही. हा फॅक्टर इक्वल नाही, लाईक सारखा नाही. नॉट लाईक सर्ड, नॉट लाईक सर्ड. ओके, खूप सिंपल आहे, डोक्यात घ्या. सगळे मी समजून सांगालोय, तुम्ही होमवर्क केला पाहिजे. बरेच विद्यार्थी होमवर्क करत नाहीत, फार मर्यादित विद्यार्थी अभ्यास करतात. ओके, आता पुढचा क्वेश्चन घेऊ. याचं भरपूर होणार लाईक सर्ट तुम्हाला ऑटोमॅटिक येते. याच्या पुढे प्रॉब्लेम आहे तेव्हा याचा वापर आहे अजून थोडा कमी. पुढच्या गणितामध्ये तुम्हाला अजून जास्त समजून अडचण काहीच नाही, भरपूर प्रॅक्टिसला देणार आहे. आता क्वेश्चन नंबर 4 फार महत्वाचा आहे आणि सिंपल आहे. हे आलं की तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मग ऑर्डर आपल्याला काय करायचं, ऑपरेशन ऑन सर्ड. सर्ड म्हणजे ती इरॅशनल नंबरची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि अवयव फॅक्टर्स. जसं तुम्ही नॅचरल नंबरचे अवयव पाडले होते, नॅचरल नंबरची बेरीज केली, तेच नियम आहेत. बेरजेचे नियम तेच, गुणाकाराचे तेच, फक्त आकडे अवघड आहेत. ऑपरेशन तेच आहे, लक्षात घ्या. करेक्ट. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड. क्वेश्चन नंबर सिम्प्लिफाय करायचं. अंडर रूट 27 हे प्युअर सर्ड आहे. याचं मिक्स सर्ड मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल, येत नसेल तर 3 गुणवले 3. पण ऑर्डर 2 आहे म्हणजे त्या दोघाला याला जोडी नाही, म्हणून 3 अंडर रूट 3 ऑर्डर 2. हे सिम्प्लिफाय झालं. हे प्युअर सर्ड होतं, याला काय म्हणायचं मिक्स सर्ड. का रॅशनल फॅक्टर आणि इरॅशनल फॅक्टर. हा प्युअर आहे, त्याच्या शेजारी कुठे नाही म्हणजे, पण इथं मात्र 3 हा रॅशनल फॅक्टर आणि हा इरॅशनल फॅक्टर. इज अन इरॅशनल नंबर आणि इज अ सर्ड. ओके, अजून दुसरं कळून तुम्हाला अंडर रूट 50 पटकन कळायला पाहिजे. 25 दोन्ही 50, 25 स्क्वेअर रूट 5 वर्गमूळ 2. 5 is a rational factor and under root 2 is irrational factor. This is a pure surd and this is a mixed surd. एक रॅशनल आहे, प्युअर आहे, त्याच्या शेजारी कुठले म्हणजे दोन्हीचं रूपांतर करता आलं पाहिजे. प्युअर सर्डचं मिक्स सर्ड मध्ये आणि मिक्स सर्डचं प्युअर सर्ड मध्ये करता आलं पाहिजे. थर्ड वन अंडर रूट 250 पटकन काढलं पाहिजे. ते तुम्हाला अंडर रूट 25 इंटू 10 आणि मग 5 वर्गमूळ 10. कारण 10 चे अवयव पडत नाही, 5 दोन्ही 10 पडते, पण त्याला वर्गमूळ निघणार नाही. 25 आई 2 250 112 येत नसतं तर मूळ अवयव पाडा. 112 म्हणल्यानंतर तुम्हाला इथं मूळ अवयव पाडा. कोणत्या पाड्यात बघा 112. बेनी भागात नसेल तर आपलं सगळं वर्गमूळ फॅक्टर प्राईम फॅक्टर पाडता आले पाहिजे. बे 5 10 बे 12 पुन्हा बेनी भाग द्या. बे दोन्ही 4 बे 8 16 पुन्हा बे 1 बे पुन्हा बे 17 7 1 7. ह्या दोन जोड्या आहेत म्हणजे किती होईल ते 4 अंडर रूट 7. 4 आणि इथं लिहिलं तरी चालतंय बरोबर की 2 into 2 into 2 into 2 into 7. करेक्ट. 16 आणि मग त्या दोन जोडीपैकी एक दोन जोडी किती होईल
बे दोन्ही 2 गुणिले 2 गुणिले 7 म्हणजे 4√7. कळतंय का बघा? 16 सती 112 दर्शी होते. तसं केलं तर त्याला पाठ येते चालतंय. हे सुद्धा पर्याय सांगितलंय. तुम्हाला नाही आलं, जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही करू शकता. ओके, पुढचं बघू. किती नंबरचं आहे? 5 नंबरचं बघू. 5 नंबरचं की 165 नंबरचं बघा. √168 इन रॅडिकल साइन 168. तर फॅक्टर पाडा. किती पडतात बघा? 2 ने भाग जातो. 82 16 बेचोक 8. करेक्ट. पुन्हा 2 ने भाग जातो. बेचोक 8. 2 2 4. पुन्हा 2 ने भाग जाईल. 2 2 4 2 1 2 आणि 82 16 बेचोक 8 बेचोक 8 2 2 4 2 2 4 2 1 2 7 त्रिक 21. उपयोग नाही. 7 त्रिक 21 3 येतं 3. या दोन जोडी पैकी निघतंय म्हणजे 2 अंडर रूट किती होईल बघा? 7 2 14 14 त्रिक 14 त्रिक 42. करेक्ट. 2 अंडर रूट 42. याला जोड्या नाही, तिघाला. या 2 ला नाही, 7 ला नाही, 3 ला सुद्धा नाही. म्हणून याला मिक्स सर्ड मध्ये केलं, सिम्प्लिफाय केलं. जास्तीत जास्त बाहेर काढायचे. कमीत कमी नाही लक्षात घ्या. किंवा असं एखादा असलं √36 या सॉरी एखादा तुम्हाला 72 दिलंय तर तुम्ही असं नाही करायचं की 4 काहीतरी, पण जास्तीत जास्त बाहेर काढले पाहिजे की 6√2 आलं पाहिजे. जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायचं आहे, लक्षात घ्या. करेक्ट. किंवा तुम्ही 32 दिलं तुम्हाला √32 तर तुम्ही असं नाही 2 किंवा असं की 16 2 32 असं करून 2 अंडर रूट काहीतरी समथिंग निघतंय, पण काढायची नाही. अशा पद्धतीने थोडी काळजी घ्या. जास्तीत जास्त सिम्पली मध्ये त्याला एखादी जोडी राहता कामा नाही, तेवढी काळजी घ्या. आता बघायचं कंपॅरिझन. आता लहान मोठे सर्डचा, जसं नॅचरल नंबरचा बघू तो होल नंबरचा लहान मोठेपणा बघितलाय आपण, फ्रॅक्शनचा बघितलाय, रॅशनल नंबरचा बघितलाय, तसं इरॅशनल नंबर मध्ये कंपॅरिझन करता आलं पाहिजे लहान मोठेपणाचं. कंपेअर द फॉलोइंग पेयर्स ऑफ सर्ड. क्वेश्चन नंबर 5. कंपेअर द फॉलोइंग पेयर्स ऑफ सर्ड. त्यातलं पहिलं 7 √2 आणि 5 √3. आता तुम्ही म्हणता हे लाईक सर्ड आणि याचं कंपॅरिझन कोण मोठं आणि कोण लहान समजायचं. मग त्यासाठी काय करायचं नीट बघा. लाईक सर्ड असलं तर पटकन सांगितलं असं तुम्हाला असं 7 √2 आणि 8 √2 तुम्हाला असं काही 7 लहान आहे. 7 लहान आहे 8 पेक्षा, म्हणून हे सुद्धा काय आलं हे लाईक सर्ड नाही, अनलाईक सर्ड आहे. मग अनलाईक सर्ड असताना लहान मोठे प्रकार, जसं संख्येच्या बाबतीत नॅचरल -8 इज लेस दॅन 0 किंवा 5/7 7/2 इज लेस दॅन 11/2 झाले तुम्हाला अपूर्णांकाचं. करेक्ट. अशा पद्धतीचं लेस दॅन होईल. तसंच इथं लहान मोठेपणा ओळखायचा आहे, पण इथं आपण लहान मोठेपणा कसा बघायचा ते नीट बघितलं. इथं अनलाईक सर्ड आहे. लाईक सर्ड असतं तर आपण पटकन केलं असतं, पण इथं अनलाईक सर्ड आहे, लक्षात घ्या. कंपेअर द फॉलोइंग पेयर्स ऑफ सर्ड. 7 √2 आणि 5 √3. तर 7 √2 हा मिक्स सर्ड आहे. याचं प्युअर सर्ड मध्ये अगोदर रूपांतर करून घ्या. मी मग सांगितलं बघा, प्युअर सर्डचं मिक्स सर्ड मध्ये आणि मिक्स सर्डचं प्युअर सर्ड मध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. मग याच्यासाठी काय करायचं? उलट करायचं. जसं इथून घेताना 2 जोडीपैकी एक घेतो तसं मध्ये जात असताना याचा स्क्वेअर करायचा. याला घेताना 7चा वर्ग करायचा आणि याच्या वर्गमूळ घेताना 2 आणि 2 ऍड केली म्हणजे 7 7 49 गुणिले 2 म्हणजेच किती झालं 98. अरे प्युअर सर्ड झालं. मिक्स सर्डचं प्युअर सर्डचं मिक्स सर्ड रूपांतर. आल्सो 5 √3 ला कसं करायचं? 5 ला मध्ये घेऊन जा. 5चा जेवढी ऑर्डर आहे तेवढी त्याच्या डोक्यावर द्यायची. आणि आपल्याला ऑर्डर 2चा अभ्यास आहे म्हणून त्याचा काही प्रश्न नाही, 2च द्यायची. जेवढी ऑर्डर असते तेवढी त्याच्या डोक्यावर द्यायची इंटू 3 म्हणजे 25 गुणिले 3 आणि म्हणजे 25 50. आणि मग तुमच्या लक्षात येईल की 98 हे 75 पेक्षा मोठे. हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांचा स्क्वेअर रूट सुद्धा मोठा असेल म्हणजे 98 इज ग्रेटर दॅन √75. कळायले का बघा. 98 हे 75 पेक्षा मोठे म्हणजे याचं वर्गमूळ सुद्धा याच्यापेक्षा मोठा असेल. आपल्याला माहिती आहे की वर्ग की 16 मोठे
कोणापेक्षा लहान आहे कोणापेक्षा 25 पेक्षा, म्हणजे याचं स्क्वेअर रूट सुद्धा अंडर रूट किती, याचं स्क्वेअर रूट 4 इज लेस दॅन 5 असणार. तसंच आहे. आणि म्हणून मग लिहून टाकायचं की 7 अंडर रूट 2 इज ग्रेटर दॅन 5 अंडर रूट 3. ओके, असं द्या. ही स्टेप नाही केली तरी चालते, तुम्ही डायरेक्ट केली तरी चालतं, किंवा नवीन नवीन तुम्हाला समजलं तर करू शकता. की मोठे काय झाले कळलं. अजून एक एक्झाम्पल दुसरं बघू की अंडर रूट 247 आणि अंडर रूट 274. करेक्ट. तर इथं नीट लक्षात घ्या, दोन्ही प्युअर सर्ड आहेत. इथं मिक्स सर्ड होतं, प्युअर सर्ड. इथं तुम्ही लिहू शकता 247 इज लेस दॅन 274. आणि हे जेव्हा लहान असते त्याचं स्क्वेअर रूट सुद्धा काय असतो लहान. आणि सिंपल झालं 247 इज लेस दॅन 274. एवढं सिंपल आहे. आणि हे प्युअर सर्ड आहे, याला पुन्हा काही फॅक्टर पाडायची गरज नाही. ओके, आता पुढचं एक बघूत आपण असंच. 2 अंडर रूट 7, थर्ड नंबरचं बघा. 2 अंडर रूट 7, 2 अंडर रूट 7 आणि अंडर रूट 28. तर याला काय करा, याला एक तर याला याच्यात आणा, किंवा हे 2 अंडर रूट 7 ला आपण लिहू 2 अंडर रूट 7 लिहिता येईल तुम्हाला. अंडर रूट 7 into 4 अंडर रूट 28. आणि दुसरं तर अंडर रूट 20 आहेच आहे, ऑल्सो अंडर रूट 28. आणि दोन्ही कसे आहेत मग, दोन्ही इक्वल आहेत. 2 अंडर रूट 7 इज इक्वल टू अंडर रूट 28. इक्वल आहेत, लक्षात घ्या, दोन्ही सारखेच आहेत. ओके, त्याच्यानंतर जो बघू आपण फोर्थ नंबरचं बघू. फोर्थ नंबरचं बघा, सिंपल आहे. 5 अंडर रूट 5 आणि 7 अंडर रूट 2 लाईक सरळ नाहीत. मग 5 अंडर रूट 5 ला कसं करता येईल तुम्हाला, अगोदर 5 ला मध्ये घ्या. 5 चा स्क्वेअर इंटू 5, 25 गुणवले 5, 25 6 अंडर रूट 125. करेक्ट. आणि 7 अंडर रूट 2 ला की 49, 7 चा वर्ग गुणवले 2, 49 इंटू 2 इक्वल टू अंडर रूट 98. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. देअरफॉर 5 अंडर रूट 5 किंवा अंडर रूट 25 is greater than under root 98. Therefore 5 under root 5 is greater than 7 under root 2. इन रॅडिकल साइन शब्द वापरला तरी चालतो, कोणताही चालतो. लास्टचं एक बघू किंवा फोर्थ बघू. फोर्थ वन बघू काय येते ते. फोर्थ वन कम्पेअर मध्ये फोर्थ झालं. फिफ्थ बघू 4 अंडर रूट 42 आणि सेकंड आहे 9 अंडर रूट 2. आता बघा याला करता येतं आपल्याला इथं, याला काय होईल 4 अंडर रूट 42 याला मध्ये घेऊन जा, म्हणजे 4 मध्ये होईल 16 अंडर रूट 42 होते. करेक्ट. किंवा 21 दोन्ही 42 तसंही जातं, दोन्ही पद्धतीने सांगतो. किंवा असं केलं स्क्वेअर किती होतं बघा. आणि 42 इंटू 16 चा मल्टिप्लिकेशन करा. 16 दोन्ही 32, 47, 3 16 चौक 64, 5 67. करेक्ट. 16 दोन्ही 32, 3 16 दोन्ही 32, 16 3 16 चौक 64 आणि 3 6072. आणि 9 अंडर रूट 2 याला तुम्हाला देता येईल 81 इंटू 2 इज इक्वल टू 8 2 162 असे चालतंय. आणि देअरफॉर लिहू शकता अंडर रूट 672 इज ग्रेटर दॅन 62. देअरफॉर 4 अंडर रूट 42 इज ग्रेटर दॅन 9 अंडर रूट 2. याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने केलं तरी चालतंय, ते सांगतो थोडक्यात. लक्षात येणे गरजेचं की 4 अंडर रूट 42 ला असं लिहिता येते का बघा. 1 दोन्ही 42 नाही, तसंच राहतं. 1 दोन्ही 42 निघणार नाही. 9 अंडर रूट 2. ओके, असंच पद्धत निघणार नाही, प्युअर सर्ट मध्ये होणार नाही. लास्टचं एक बघूत कंपॅरिझन मध्ये की 5 अंडर रूट 3 6 नंबरचं बघू. 5 अंडर रूट 3 आणि 9. आता 9 ऍक्च्युअली काही इरॅशनल नंबर नाही, पण कंपॅरिझन करता येतं. 5 अंडर रूट 3 ला काय करा, 5 अंडर रूट 3 ला तुम्ही घेऊन जाऊ शकता.
की किती होईल बघा ते, की √25 इंटू 3 इक्वल टू √75. आणि 9 ला लिहू शकता तुम्ही 9 स्क्वेअर म्हणजेच 81. 81 चं स्क्वेअर रूट किती 9. आणि मग तुम्ही बघा √81 इज ग्रेटर दॅन √75. देअरफॉर 9 इज ग्रेटर दॅन 5 असंही चालतं. कंपॅरिझन बघा नीट समजून घ्या. ओके, अजून एक शेवटचा एक बघून टाकू. असंच आहे, तुमच्या लक्षात येईल की 7 नंबर तुमचा 7 and 2 √5. पुन्हा तुम्ही लिहू शकता 7 नंबर लिहू शकता √49 म्हणजे 7 and 2 √5 ला कसं लिहितात 4 into 5. आणि की 2 मध्ये घेतल्यानंतर 2 चा वर्ग किती होईल 4 √20. आणि मग तुम्ही लिहू शकता √20 इज लेस दॅन √49. देअरफॉर √20 कोणाला म्हणले आपण 2 इज लेस दॅन 7. ओके, इतकं सिंपल आहे. इथं तुमचं सिम्प्लिफाय कसं करायचं सर्डचं, करेक्ट, आणि कंपॅरिझन कसं करायचं. आता तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचंय सर्डचं म्हणजे कोणाचं इरॅशनल नंबरचं. जे इतर नंबरसाठी नियम होते तेच आहेत, फक्त आकडे वेगवेगळे. आणि इथं सुद्धा लाईक सर्डचीच बेरीज होती, स्वरूप पदाची बेरीज जशी होती तशी इथं तसं होईल. आपण बघू.